पुरंदर येथील विमानतळाला स्थानिक शेतकऱ्यांनी विरोध केलेला आहे। त्यांचा नेमका विरोध का आहे हेच आपण ह्या शेतकऱ्यांकडून स्थानिकांकडूनच जाणून घेणार आहोत। पुरंदर येथे विमानतळ होतंय, त्याला तुम्ही विरोध का करताय, नेमकी तुमची मागणी? सर, आम्ही मूळचे शेतकरी आहोत। आता मी सर्व्हिस केली पण शेवटी इथंच आलेलो आहे आणि आता आमचं तसं पाहायला गेलं तर आमच्या किती पिढ्या इथं गेल्या ते सांगता येणार नाही। आमच्या आजोबा, वडील, पंजोबा, त्यांचे खापर पंजोबा ह्या लोकांनी जी जपत आणलेलं आजपर्यंत ते आज आम्ही यांना का द्यायचं? आणि त्यांनी ते तसं जपलेलं नाही, त्यांनी हाताने मेहनत करून त्यातले दगड गोटे बैलांनी शेती करून त्यांनी जपले। आज पूर्ण तंत्रज्ञान आहे आमच्याकडे, पूर्ण तंत्रज्ञान आहे, तर ते आम्ही एवढं सगळं असताना शेती का सोडायची? त्यांच्याकडे तंत्रज्ञान नसताना त्यांनी शेती केली आणि आम्हाला त्यांनी 5-5, 6-6 मुलाचं त्यांना 8-8, 9-9 मुलं होती, त्यांनी ह्याच्यातून त्यांचं संगोपन केलं। आज आम्हाला 1-1, 2-2 मुलं आहेत। त्यांनी एवढ्या संघर्ष करून जर टिकावलं असेल तर आम्ही आज ते का ह्यांना शासनाला द्यायचं? म्हणजे तुम्हाला जर मोबदला मिळाला तर तुमचा विरोध राहणार आहे की विरोध मावळणार? हे मोबदला काय देऊ शकतात सर आम्हाला? आणि तो मोबदला घेऊन करायचं काय? आज फक्त विमानतळाच्या नावाखाली तालुक्यात 2 ते 3 कोटी रुपये रेट झालेला आहे। हे आम्हाला 1 कोटी आणि 70-80 लाख रुपये आम्हीच दाखवत आहेत। जर उद्या इथं नारळ फुटला तर तालुक्यात 10 कोटी रुपये रेट होईल। त्यामुळे आम्हाला यांचा रेट वगैरे काही नको आहे। आम्हाला किती यांनी दिला तरी तो आम्ही घेणार नाही। बरं, तुमचा तिथं विमानतळ होतंय, चांगलं होतंय, तुम्हाला तिथं विरोध का करताय? जमीन द्यायची नाही, आमची मुलाचं शिक्षण झालेलं नाही, हे काय नोकरी देणार आहेत? कलेक्टरनी आमच्या मुलांनी विचारलं की आमच्या आई वडिलाचे शिक्षण कमी आहे, तुम्ही कोणची नोकरी देणार? म्हणजे ट्रेनिंग देणार, म्हणजे आता गुडघे खाली बसाय आहे ना, उठताय आहे ना, आणि आता अशा वयात ट्रेनिंग देणार का? कलेक्टर म्हणतात मग आम्हाला जमीन अशी द्यायची नाही। आम्ही आहे ना असं डोंगानी सरकत आम्ही शेतात जाणार आणि काम करणार। आमची फळबागा आहेत ना 200 आहेत, सीताफळाचं 200 आहे, पेरूचं 100 आहे आणि अंजीर आहे 100। मग ह्याच्या आम्ही जगू शकतोय, आम्हाला विमानतळाची गरज नाही। सरकार जर तुम्हाला पैसा देत असेल शेतीच्या, त्याची गरज नाही आम्हाला, जमिनीची गरज आहे। आम्हाला जमीनच लागते, आम्ही जमिनीवर जगू शकतो। पिढ्या ना पिढ्या आमच्या वाढल्याने करून ठेवलेले सासू सासरे। सर, आम्हाला तिथून 10 किलोमीटरवरती बाजारपेठ आहे आणि हे क्षेत्र आम्ही देऊन कुठं लातूर बार्शीला जायचं का? आम्ही विचार केल्यानंतर 10व्या मिनिटात आमचा शेतमाल बाजारात पोहोचतोय आणि तिथं तुम्ही विमानतळ का करता? तिकडं लांब करा ना। आम्हाला इथं एवढी जवळपेठ बाजारपेठ एवढी जवळ आहे, सगळ्या सुविधा आहेत आणि 10 वर्षापूर्वी आमचा भाग दुष्काळी होता, पण आज आमचे तर नंदनवन झालेलं आहे सर। पूर्ण शेती, ऊस, शेतीमध्ये ऊस, फळबागा, फुलं, पूर्ण क्षेत्र डेव्हलप झालेलं आहे। ज्यावेळी तुम्हाला आमच्याकडे काय नव्हतं त्यावेळेस करायचं होतं, आज आम्हाला म्हणजे साधारण तुम्हाला सांगायचं 5-10 पिढ्यानंतर इथं नंदनवन झालेलं आहे आणि तुम्ही आज आमच्याकडे येऊन आलाय का? त्यामुळे आमचा पूर्णपणे विरोध आहे, आम्ही काही देत नाही त्यांना। काकू, काय सांगाल? तुमच्या तिथे विमानतळ होतंय, तुम्ही विरोध करता? तर आज माझं 700 झाड सीताफळाचं आहे, 300 झाड अंजिराचं आहे। आज माझी 10 ते 12 माणसं आहेत, त्या कुटुंब अख्खं त्याच्यावर जगतं या। आज आमचा त्याला पाठुंबा आहे, आम्हाला अजिबात द्यायची नाही जमीन। हो, आज गुरं जनावर सारं शेरडा करडं काय म्हणून लागत नाही, आम्हाला अजिबात जमीनच द्यायची नाही। विमानतळ नकोय तुम्हाला? आम्हाला नको आहे विमानतळ। पैसे सरकार जर तुमच्या काही नको, पोट्याने दिलं तरी आम्हाला नको आहे। हो, आमची आम्हाला शेतीच हवी। सरकार तर म्हणते तिथे विमानतळ होणार, मग आता ती सरकारने आता नाही आम्ही विरोध नाही केला तरी सरकार पुन्हा तिथंच येतं या। ड्रोन घेऊन खालचे धरून ड्रोन वरून फिरवतात। आमचं एखाद्याला काय झालं तर काय करतात? ड्रोन फिरवतात खालचे धरून। पोलीस किती वर्षापासून तुम्ही तिथं शेती करता? आमच्या पिढी गेली आहे, पिढी आहे आम्ही। 7 पिढ्या झाल्यात आमचे आणि आमचे आले तर अन्याय करायला। आमची झाड आहेत। आता तिथं काय म्हणजे मोजणी सुरू आहे? काय सुरू आहे? मोजणी सुरू आहे, आता चालू आहे। आमचं घर मोजतात, शेती मोजतात। आम्ही आमची शेती मोजून दिली नाही, सांगितलं त्यांना आमचं मोजायचं नाही तर ते म्हणले ठीक आहे, त्यांनी मोजली नाही मग आमची शेती, असं केलेलं आहे आता। कारण तिथं जर विमानतळ होत असेल, तिथं तुम्हाला तुमच्या तिथं भाव वगैरे मिळत असेल जवळपास, तर तुम्हाला तिथंच स्थलांतर जवळपास केलं तर चालेल? नाही चालायचं, कारण आहे ना शेती आम्ही अशी केली
ना की पाच क्षणी असं मनही होते एवढं आम्ही भारी शेती केली माहिती का. मग तिथे विमानतळ झालंच नाही पाहिजे. असं हो आमचा पूर्ण विरोध आहे सगळ्या शेतकऱ्यांचा की सुरुवातीला तिथं मोजणीसाठी विरोध झाला नव्हता, आता जर भूसंपादन होत असेल तर विरोध करताय, त्यावेळेस विरोध का केला? विरोध केला की सर, पण आहे ना काय झालं माहिती का, असं शेतकऱ्यांनी बाहेरच्या शेतकऱ्यांनी तिथं जमिनी घेतल्यात, बाहेरची लोक आलेली, मग ती जास्त हे करतात ना, त्यामुळं जे आपले तिथं आहेत ना शेतकरी त्यांच्यावर अन्याय होतो. ते शेतकरी जमीन विकण्यासाठीच घेतले, त्यांना 4 पट पैसे येणार आहेत म्हणून ते विकाय तयारच आहेत. आणि त्या लोकांनी विकली. हो आम्ही नाही विकलेली, मोठ्या शेतकऱ्यांनी बाहेरगावच्या लोकांनी शेती घेतली ना, अगं त्या लोकांनी ती मोजणी करून दिली. आम्ही शेतकऱ्यांनी अजिबात मोजणी करून दिलेली नाही. मोठी मोठी शेततळी केल्यात केवंडी एकराची. आजच्या जेव्हा आमचा 12-13 माणसाचं कुटुंब जगतंय आणि कुणी बाहेर कामाला नाहीये, त्यात आम्ही सुखी आहे. ताई काय सांगाल, विमानतळ होतंय, तुम्ही विरोध करताय, का विरोध करताय, कशामुळे? नाही आम्हाला ही विमानतळ नको आहे, कारण आमची जमीन आमच्यावरच म्हणजे ही अवलंबून आहे ना. आमचं कल्याण त्यातच आहे, आमच्या मुलांचं सुद्धा कल्याण त्यात आहे. का द्यायची आमची जमीन? पैसा राहतो का? हा पैसा राहणार आहे का उद्या? हा आज म्हणलं तरी पैसा हा संपणार आहे, पण जमीन संपते का? जमीन म्हणते का मी आज तुम्हाला 10 लाख रुपये दिले मी कमी होते म्हणते का जमीन? मी 10 लाख रुपये तुला उत्पन्न दिलं मी आज कमी होते, तसा पैसा राहतो का? नाही राहत ना. मग मी माझ्या मुलांबाळासाठी माझा नवरा मी कष्ट करते, ती कशा करते? माझ्या मुलांबाळासाठी करते ना मी. मग मला माझी जमीन चांगली आहे, मला हे विमानतळ नको आहे. सरकार काय म्हणतंय? म्हणजे तुम्ही आता विरोध करताय तरी सरकार काय म्हणतं? अहो सरकार काय म्हणतंय? रात्रीच्या 8-12 वाजता अधिकारी आमच्या घरी येऊन बसतात. कशासाठी? हे त्यांचा फायदा आहे, आमचा फायदा नाही आहे त्यात. रात्रीच्या 8-12 वाजता अधिकारी आमच्या घरी येतोय, तुम्ही मोजणी करा, तुमची जमीन द्या. कशासाठी द्यायची? हा कशासाठी द्यायची जमीन? आमचा त्यात फायदा नाही, शेतकऱ्यांचा आमचा नुकसान आहे, आम्ही भूमिहीन होतोय. म्हणजे त्यांनी मोबदला जरी दिला तरी तुम्हाला नको? आम्हाला नकोय, आम्हाला नकोय, आम्हाला जमीन सुद्धा नकोय कुठं, आम्हाला आमचीच जमीन पाहिजे. हा बस. मी म्हणते आमचं बागायती जमीन, आमचे लहान मुलं, आम्ही जायचं कुठं? आमचं घर सुद्धा जाते, आमची जमीन जाते, आमच्या मुलांची बाळांची लग्न व्हायची कशी? आज 2 मुलं माझी लग्नाला आल्यात. आज जर तुम्ही आम्ही सगळं हिसकावून घेतलं आमचं, तर मुलं मला सुनामी येतील का? माझ्या मुलांचं लग्न होईल का? हा वडीपार्जित जपून ठेवलेल्या जमिनी मी एक डोळ्याने अपंग आहे सर, तरी मी जमीन करते का? तर माझ्या मुलांना लहानाचं मोठं करायला माझ्याकडे ऑप्शन नाहीये, मला कुणाची साथ नाहीये. मी फक्त माझ्या मुलांना अपंग असून पण मी जमिनीतच कसून काम करून माझ्या मुलांना लहानाचं मोठं केलंय. मग माझी जमीन तुम्हाला द्यायची का? तुमचा अट्टहास का आमच्या बागायती जमिनीवर? तुम्ही गाय रानात, फॉरेस्ट खात्यात, दुसरीकडे मोकळे रानात का नाही करत? आमचं आज चांगलं झालं, आज पुरंदर उपशाचं पाणी आलंय, पण ते विकत घेतलंय, पैसे मोजले त्याला. मग तुम्ही लोकांनी आज आमच्या अशा ठिकाणी जमीन घ्यायचीच का? आमचा विरोधच आणि विरोधच राहील. गावातली सगळ्या गावाचाच विरोध आहे का? सगळ्याच गावांचा विरोध आहे. जे बाहेरचे लोक आहेत, जे जॉबला आहेत, ज्यांचं डेव्हलपमेंट बाहेर झालंय, त्या लोकांना वाटत असेल हो जावं, पण आम्हाला नाही वाटत आमची काळी आई जावं म्हणून. आमची आई एक गेली स्वर्गात तरी आमची तीच आई आहे, तिलाच आम्ही आई म्हणून आम्हाला ती कुशीत घेते. आणि काय सुख दुःख आम्ही आमच्या त्या आईला सांगतो, तीच आमची आई आहे. काळी आई म्हणजे आमची आई, जन्मदाती एक, काळी आई एक, आम्हाला 2 आई आहेत. मग सांगा कोणची मुलगी सून कोणची आईला विकल का? माझं व्यक्तिमत आहे, मी आईला विकू शकत नाही. सांगितलं की. तुम्ही विरोध तुम्ही कुठले आहे? तुम्ही किती वर्षांपासून तिथं शेती करता? 12 वर्ष. आमची लहान मुलं आहे, ती पण आम्हाला मदत करते शेतातनी. आम्हाला नाही द्यायची जमीन. मम्मी पप्पाला म्हणतात आपली जमीन जाऊन द्यायची नाही. आमचं मूर्ख कसं व्हायचं? भवितव्य आमचं शिक्षण होईल का? कोरोना आला त्यावेळेस सगळे शहर गावाकडे आली, गावाकडे, तर आपली शेती होती. विमानतळ झाल्या लोक बसतील का? मुलं दारू शिकते, पुढं काय होईल? काही वळण वेगळं लागल पैसा बघून. आम्हाला असा पैसा नाहीच पाहिजे ना, आमची जमीन आमच्या आम्हालाच पाहिजे.
मोबदला नको, काहीच नको, फक्त तुमची जमीन तुम्हाला, आमची जमीन आम्हाला पाहिजे. विमानतळ नको. विमानतळच नकोय आम्हाला पूर्ण. विमानतळ कुठं केलं पाहिजे? आमचं असं म्हणणं आहे की तुम्हाला विकास करायचा आहेस ना, आमचा येतात हे होईल. तुम्ही बोलता की आम्ही हा? नको, रिक्षा पिशाला करा. तिकडं आहे सगळे पर्यायी जागा आहेत, त्यांना भरपूर जागा आहे, तिकडं करा म्हणून. आमचं गाव, आमची म्हणजे ही 7 गावं म्हणजे चांगली आहेत, बागायती, त्यांना सोडून द्या म्हणून. हा, सरकार बदललं की झालं, लगेच सुरुवातच झाली. आपल्यासोबत इतरही जर पाहिलं तर इतरही काही स्थानिक आहेत, ते पाहतोय की पुरंदर येथे होणाऱ्या विमानतळाला सातत्याने विरोध करतायत. आमची जमीन ही बागायती आहे, त्या ठिकाणी जे आहे विमानतळ करू नका अशी मागणी येथील ग्रामस्थ करताना जे आहे ते पाहायला मिळतात. यावरती जे आहे प्रशासन असेल किंवा सरकार असेल या बाबतीमध्ये नेमकी काय भूमिका घेते हे पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट हर्षद मुजुमदारसह राजरत्न जोंधे, टॉप न्यूज मराठी. तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ॲक्टिवेटेड फायर सपरेशन डिव्हाइस. यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड, जे आग लागल्यास क्षणार्धात ॲक्टिवेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण. बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत. टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट.